Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 पावन पावन नाम प्रभूचे केले मजला धन्य कीर्ती मन माझे आनंदे भरले गाते प्रभुरायाची स्तुती. माता मरियेच्या तोंडातील हे स्तोत्र आहे आणि अमलाश्रमची मध्यस्थिनी म्हणून अमला आई आपलं स्वागत करत आहे. अमलाश्रम मध्ये एक रिट्रीट आयोजित केलेली आहे ते म्हणजे लग्न झालेल्या जोडप्यांसाठी. नुकताच अमलाश्रम मध्ये एक रिट्रीट झाली, सिल्वर जुबली रिट्रीट, आणि या रिट्रीट मध्ये 115 जोडप्यांनी भाग घेतला आणि या रिट्रीटचा अनुभव त्यांनी घेऊन गेलेले आहेत. हा अनुभव ते घेऊन गावामध्ये गेले असताना अनेकांनी आम्हाला फोन करून सांगितलं की ही जी रिट्रीट झाली अशा प्रकारची रिट्रीट तुम्ही पुन्हा एकदा घेणार का? आम्हाला सुद्धा या रिट्रीट मध्ये भाग घ्यायचा आहे. म्हणून अमलाश्रम पुन्हा एकदा या फेब्रुवारी महिन्याच्या 14, 15 आणि 16 तारखेला अमलाश्रम मध्ये पुन्हा एकदा लग्न झालेल्या जोडप्यांसाठी एक नवीन रिट्रीट ठेवण्यात येत आहे. ज्या लोकांची इच्छा आहे या रिट्रीट मध्ये भाग घेण्याची त्यांना या रिट्रीट मध्ये आम्ही स्वागत करत आहोत. फादर बेन्नी, सर्व MMIच्या सिस्टर्स आणि अमलाई तर्फे आम्ही तुमचे स्वागत करत आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सारिका सिस्टर 14, 15, 16 कपल रिट्रीट आहे. त्याच्या अगोदर सर्व लोकांसाठी अमलाश्रम मध्ये 8, 9, 10 ही जी सेकंड सॅटर्डेची रिट्रीट आहे ती पण आयोजित केलेली आहे. तर प्रियानं फक्त 14, 15, 16 कपल रिट्रीट म्हणून तेव्हाच बसू नका, तर त्याच्या अगोदर 8, 9, 10 ही रिट्रीट आहे, त्यामध्ये पण तुम्ही सहभागी या. तर त्याच्यासाठी आपल्या YouTube मध्ये आपण कॉन्टॅक्ट नंबर देतच आहोत. त्यामध्ये तुम्ही ज्या ज्या भागातून आहात, वसई, उत्तन, कोळीवाडा आणि इतर ठिकाणचे, तुम्ही अमलाश्रमला संपर्क साधू शकता आणि जे नंबर आहेत त्यांना देखील संपर्क साधू शकता. तुम्हा सर्वांचे अमलाश्रम मध्ये स्वागत आहे. अमलाई तुमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. आज मला वाटलं तुमच्या सोबत प्रार्थनेच्या या शेवटच्या दिवशी सक्राया ग्रंथामधून थोडा विचार तुमच्या बरोबर घ्यायला, मांडायला, मनन चिंतन करायला मला वाटलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रिय बंधू भगिनीनो, एकदा आमला आश्रमामध्ये एक ताई, प्रेज द लॉर्ड, प्रार्थनामध्ये आहे. तिने मला बोलले, फादर माझं डोकं भयानक दुखत आहे, गोळी घेऊ का नको? प्रेज द लॉर्ड. मी तिला सांगितलं गोळी नको घेऊ. प्रेज द लॉर्ड. सिस्टर लोकांना सांगितलं आता आपण सर्व लोक चॅपल मध्ये जाऊया आणि आराधना प्रार्थना चालू करूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. आम्ही आराधना प्रार्थना चालू केली. आराधना प्रार्थनेच्या मध्ये तिने अजून हात वर करून मला दाखवलं. मी मला विचारलं, फादर मी मरून जाणार, फादर कवडी खाऊ का? हालेलुया. तिला सांगितलं कोणतरी मेलं तर पुढे काय करायचंय फादरांना माहिती आहे, तू चिंता नको करू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया.
प्रियानो, मी ज्या बहिणीला सांगितलं, हालेलुया, तू फक्त वाचनाकडे ध्यान द्यायला लक्ष दे. वाचनाकडे तू ध्यान दे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आम्ही ती तिकडे असताना झकरया ग्रंथ 3रा अध्याय घेतली. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 3रा अध्याय वाचायला चालू केले. हालेलुया. झकरया ग्रंथ 3रा अध्याय ते आता आपण ऐकूया. तेव्हा मुख्य याजक यहोशुआ हा परमेश्वराच्या दिव्य दूतासमोर उभा आहे व त्याचा विरोध करण्यासाठी सैतान त्याच्या उजवीकडे उभा आहे. हालेलुया. मला काहीतरी कळालं. मुख्य याजक यहूदी धर्मातील एकच मुख्य आहे. हालेलुया. तो मुख्य याजक यागार्पणासाठी उभा आहे. त्याच्या बाजूला कोण उभा आहे? सैतान. हालेलुया. परमेश्वर आपल्याला शिकवत आहे, या जगामध्ये प्रत्येकाच्या बरोबर एक परीक्षणाच्या गोष्टी निरंतर चालू आहे. एक परीक्षण. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. यागार्पण करत आहे तेव्हा सुद्धा तिकडे बाजूला उभा आहे. तिकडे उभा राहून तो काय करतो? सिस्टर पुढे वाचा. मग परमेश्वर सैतानास म्हणाला, अरे सैताना, परमेश्वर तुला धमकी देवो. यरूशलेम आपलीशी करणारा परमेश्वर तुला धमकी देवो. हालेलुया. चौथीची प्रार्थना आहे. ते आता तुम्ही उजवा हात वर करून सिस्टरांच्या मागे एकदा बोला. हालेलुया. तुम्ही सिस्टरांच्या मागे हे वचन बोलताना तुमच्या अवतीभोवती जे काही दुष्टशक्ती उभा आहे त्यांना देवदूतांच्या सोबत तुम्ही हे वचन बोला. हालेलुया. बोला. मग परमेश्वर सैतानास म्हणाला, अरे सैताना, परमेश्वर तुला धमकी देवो. यरूशलेम आपलीशी करणारा परमेश्वर तुला धमकी देवो. हात खाली करा. काय बोलले? देवाने काय बोलले? जेरुसलेम आपली अशी करणारा परमेश्वर तुला धमकी देतो. बाकी काय नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तुमच्या सोबत या रिट्रीट मध्ये एक कुटुंब आहे. ते तुमच्या सोबत बसलेलं आहे. भयानक त्रास होत होते. हालेलुया. धन्यवाद येशू. भयानक त्रास त्या ताईंना होत होते. हालेलुया. तरी आम्हाला आश्रममध्ये ग्रोटोच्या तिथून आतमध्ये येणाऱ्या सगळ्यांना तिकडचा तिकडे एक आशीर्वाद भेटत आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आम्ही कोणी इकडे काही विशेष केलं नाही. हालेलुया. ताईंच्या बरोबर बसून एक छोटीशी प्रार्थना केली, एक छोटासा आशीर्वाद दिला. ताईंना काहीही प्रॉब्लेम नाही. हालेलुया. हे फक्त एकच ताईची गोष्ट नाही. हालेलुया. तुमच्यामध्ये अनेक लोक ज्या ज्या लोकांना त्रास होत आहे त्यांच्याकडे घेऊन येत आहे. हालेलुया. जसे येत आहे तसे देव बरे करताय. जसे आला तसे थोडा वेळेत परत गाडी परत जात आहे.
हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया, हालेलुया. येशूने आपल्याला शिकवलेल्या गोष्टी मत्ती सुवर्तमानामध्ये आहे ते असे आहे, दुष्टाला आडू नका. हालेलुया. काय करायचं नाही, दुष्टाला आडू नका. हालेलुया. जगामध्ये असे थोडे लोक आहेत, दुष्टच आहे ते. हालेलुया. त्यांचं काम काही आहे, त्यांचं काम मागे लागणे आणि त्रास देणे आहे. हालेलुया. सेमिनारी मध्ये मी ज्या सेमिनारी मध्ये शिकलो त्या सेमिनारी मध्ये फादर बनायला आलेला एक मुलगा होता. तो फादर बनण्यासाठी तिकडे आला नव्हता, त्याला इंग्लिश शिकायचं आहे म्हणून तिकडे आलेला. हालेलुया. घरातून बाहेर पडताना त्यांच्या गाडी पलटली, त्याचा पप्पा मरण पावलं. हालेलुया. तरी त्यांनी त्याचा जे निर्णय आहे ते पुढे चालू ठेवले. हालेलुया. त्याचा हात सर्व फ्रॅक्चर झालेला आहे, आतमध्ये लोखंड वगैरे आहे, ते प्लास्टर मध्ये टाकून असं ठेवलेलं आहे. हालेलुया. हा सेमिनारी मध्ये एक दिवशी माझ्याकडे येऊन असा हात पकडून मला असं करताय. हालेलुया. तो असं करतो तसं मी बाजूला जातो. हालेलुया. मी तसं बाजूला जातो, तो मला सांगत आहे, तू उलट का बोलत नाही, उलट का बोलत नाही, उलट का बोलत नाही. हालेलुया. म्हणजे कोणतरी शांत बसायला गेलं तरी चिडवायला बघणार, चिरडी सांडायला बघणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उलट का बोलत नाही, उत्तर का देत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, परमेश्वराने आपल्याला बोललेलं आहे, दुष्टाला अडवू नका. अडवायला जायची गरज नाही. हालेलुया. ध्यानपूर्वक ऐका. हालेलुया. तुमच्यामध्ये काही लोक काय काय करतात ते चुकीचं आहे. ऐका. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. दुष्टाला अडवायला नाही जायचं. तो ताकद दाखवणार. तुम्ही तिकडे ताकद नको दाखवत बसू. तुमचा ताकद नाही, देवाचा ताकद आहे. हालेलुया. 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 एकदा आम्ही इथं चापलमध्ये प्रार्थना करत बसलेला आहे. हालेलुया. कोणतरी बेल मारले, आतमध्ये आला. एक सिस्टर दावत येऊन मला बोलले, फादर काहीतरी मोठा शैतान येत आहे. हालेलुया. फादर काहीतरी मोठा शैतान येत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेव्हा डॉक्टर बनण्यासाठी शिकणारी मुलगी, डॉक्टरच आहे, ती मुलगी आरडा ओरडा करते आहे. हालेलुया. भयंकर शैतानी शक्ती. हालेलुया. मी तिकडे जाऊन तिच्या जे खरंगळी आहे तिथे नुसतं असं पकडलं. असं काय पकडलं नाही. हालेलुया. असं पकडलं. हालेलुया. असं पकडून तिला असंच घेऊन आलो. चापलमध्ये आले. हालेलुया. चापलमध्ये आल्यावर तिला ती तिच्या मम्मी बरोबर रुसले होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मम्मी बरोबर पप्पा बरोबर रुसणं म्हणजे छोटीशी चूक नाहीये. आता तुम्ही इथे बसलेले सर्व लोक ऐका. मम्मीला आदर देणाऱ्या व्यक्तीला आशीर्वाद भेटणार, पप्पाला आदर देणाऱ्या लोकांना आशीर्वाद भेटणार. हालेलुया. नवऱ्याला बायकोला प्रेम आदर जे कोणी देत आहे त्यांना आशीर्वाद मिळत आहे. हालेलुया. ज्या अर्थी तू तुझ्या मम्मी बरोबर रुसलेला आहे, तू शैतानी तंत्रामध्ये आहे.
प्रभु तुम्हा बरोबर असो। सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो। छातीच्या त्रासामध्ये अनेकांना फरक आलेला आहे। चालायला वय त्रास होता, तळपायाच्या भागामध्ये ते त्रास येशू आता बरे करत आहे। काही लोक तुम्हाला काही बुडबुडलेलं वगैरे ते ज्ञान पूर्ण सेवा करायला कोणतरी तुम्हाला तोंडी तसं दाखवलेली गोष्ट आहे सगळ्यांना क्षमा करा। तक्रार करण्याच्या सवयी बदलायला येशू सांगत आहे। जर कोणाला तरी साखर कमी होत आहे त्या त्रासाची शक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो। आमेन।